नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या नवीन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. भक्ती म्हणजे फक्त नमस्कार किंवा मंत्रजप नाही, तर भक्ती म्हणजे एक अशी अंतर्मनाची अवस्था आहे जिथे माणूस प्रत्येक क्षणी स्वामींची उपस्थिती अनुभवतो. आणि जेव्हा ही जाणीव मनात स्थिर होते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विचार आपोआप पवित्र होऊ लागतो. कारण तिथे अहंकार राहत नाही, फक्त समर्पण आणि विश्वास उरतो. म्हणून ज्या मनामध्ये खरी भक्ती करण्याची इच्छा असते ना, ते मन कधीहीच निराश होत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्याही जीवनामध्ये सर्व काही नीट होणार आहे. तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा असं नक्कीच टाईप करा. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त चांगल्या काळात स्वामींचं स्मरण करणं नाही, तर प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत मन स्थिर ठेवणं. कारण खरा भक्त तोच जो स्वामींना शोधत नाही, तर स्वामींच्या उपस्थितीची जाणीव स्वतःमध्ये निर्माण करतो. भक्ताचा मार्ग हा नेहमी सोपा नसतो, पण तो नेहमी योग्य असतो. कारण त्या मार्गावर चालताना माणूस बाहेरच्या जगापेक्षा स्वतःला जिंकायला शिकतो. आणि जेव्हा माणूस स्वतःवर विजय मिळवतो तेव्हाच त्याला स्वामींची खरी कृपा अनुभवायला मिळते. स्वामी समर्थ सांगतात की मन शांत ठेवा आणि कर्म करत राहा. कारण जिथे मन शांत असतं तिथं निर्णय स्पष्ट होतात आणि जिथे निर्णय स्पष्ट असतात तिथं आयुष्य योग्य दिशेला जातं. आणि हाच भक्तीचा खरा अर्थ आहे. भक्ती ही बाहेर दाखवायची गोष्ट नाही, ती आतून अनुभवायची असते. कारण ज्या भक्ताच्या मनात प्रामाणिकपणा आणि नम्रता असते त्याला वेगळं काही सिद्ध करण्याची गरज राहत नाही. त्याचं वागणंच त्याची ओळख बनतं. म्हणून भक्ती ही इतरांना दाखवू नका, तर ती तुमच्या मनामध्ये रुजवा. स्वामींचं नाव घेताना फक्त शब्द उच्चारू नका, तर त्या नावामागची शक्ती जाणवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा नावात भावना असते तेव्हाच त्यातून ऊर्जा निर्माण होते आणि तीच ऊर्जा माणसाला आतून मजबूत बनवते. भक्ताला कधीच घाई नसते, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. आणि हीच श्रद्धा त्याला प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर ठेवते. स्वामींच्या मार्गावर चालणारा माणूस कधीच इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत नाही. कारण स्वामींच्या भक्ताला माहीत असतं की प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार मार्ग सापडणार आहे. म्हणून आज एखाद्याला यश मिळालं आणि एखाद्याला अपयश मिळालं तर दोघांचा मार्ग वेगळा आहे. आज ज्याला अपयश मिळालं आहे त्याला उद्या यश मिळणारच आहे. त्यामुळे कधी कोणाला कमी लेखू नका. प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकाचे दिवस बदलतात. आज यश मिळालं आहे त्याची चांगली वेळ आली आहे. उद्या ज्याला अपयश मिळालं आहे त्याची उद्या चांगली वेळ येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, वेळ बदलते, वेळ बसून राहत नाही. भक्ती ही मागण्याची गोष्ट नाही, ती आभार मानण्याची भावना आहे. कारण जेव्हा भक्त जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहतो तेव्हा भक्ताला जे हवं आहे ते मिळण्याचा मार्ग आपोआप तयार होतो. म्हणून जे आपल्याकडे आहे ना त्याची किंमत करायला शिका, त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. कारण जे आहे त्याची कदर केली तरच भविष्यात नवीन गोष्टी मिळतील. जे आहे त्याचीच कदर केली नाही तर भविष्यात सुद्धा काही मिळणार नाही. स्वामींची कृपा ही दिसत नाही, पण ती प्रत्येक क्षणी काम करत असते. आणि जो भक्त ही गोष्ट मनापासून स्वीकारतो तो कधीच अस्वस्थ होत नाही, कारण त्याला माहीत असतं की तो योग्य मार्गावर आहे. भक्तासाठी सर्वात मोठं साधन म्हणजे त्यांचं मन. कारण मन जर शांत असेल तर भक्ती गाढ होते आणि मन अस्थिर असेल तर बाहेर कितीही पूजा केली तरी त्याचा खरा परिणाम जाणवत नाही. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की स्वतःला ओळखा. कारण जेव्हा माणूस स्वतःला समजतो तेव्हाच त्याला आयुष्याचा खरा अर्थ कळतो आणि तो योग्य मार्ग निवडू शकतो. भक्तीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं. कारण अधूनमधून केलेली भक्ती मनाला स्थिर ठेवू शकत नाही,
पण रोज थोडा वेळ जरी स्वामींचं स्मरण केलं तरी त्याचा परिणाम खूप खोलवर जाणवतो. भक्ती म्हणजे बाहेरच्या गोष्टी सोडणं नाही, तर आतल्या नकारात्मक गोष्टी सोडणं. कारण जिथे मन स्वच्छ असतं तिथंच स्वामींची उपस्थिती जाणवते. स्वामींच्या मार्गावर चालताना भक्ताला स्वतःला बदलायला तयार राहावं लागतं. कारण बदलाशिवाय प्रगती होत नाही आणि प्रगतीशिवाय समाधान मिळत नाही. भक्ताने नेहमी लक्षात ठेवावं की स्वामी आपल्याला फक्त मार्ग दाखवतात. चालायचं आपल्यालाच असतं आणि जो चालायला तयार असतो त्यालाच मार्ग सापडतो. स्वामींचं स्मरण हे फक्त अडचणीच्या वेळी करायचं नसतं, तर आनंदाच्या क्षणातही त्यांना आठवणं हीच खरी कृतज्ञता आहे. भक्तीमध्ये दिखावा नसतो, कारण दिखावा मनाला बाहेर नेतो, पण खरी भक्ती मनाला आत घेऊन जाते, जिथे स्वामींचं खरं स्वरूप भक्ताला जाणवतं. स्वामी समर्थांचा एक साधा संदेश आहे, विश्वास ठेवा आणि शांत राहा. कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती राहत नाही आणि जिथे शांतता असते तिथं गोंधळ राहत नाही. एक गोष्ट महत्त्वाची आहे, भक्ताचं मन, भक्ताचा विश्वास आणि भक्ताचं समर्पण जर खऱ्या अर्थाने स्वामींमध्ये असेल तर भक्ताला वेगळं काही करायची गरज नाही. कारण स्वामी स्वतः भक्तासाठी मार्ग तयार करतात. म्हणून लक्षात ठेवा, खरी भक्ती कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आल्यानंतर तिचा परिणाम हा भक्ताला दिसतच असतो. भक्ती ही बाहेरून दिसणारी कृती नसून ती आतून निर्माण होणारी एक शांत, स्थिर आणि प्रामाणिक भावना आहे. जिथे माणूस कोणालाही दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी स्वामींचं स्मरण करतो. आणि ज्या क्षणी ही भावना मनात रुजते त्या क्षणी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलायला लागते. कारण तिथे अपेक्षा कमी होतात आणि समर्पण वाढतं. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त त्यांच्या नावाचा जप करणं नाही, तर प्रत्येक क्षणी स्वतःला योग्य मार्गावर ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणं आहे. कारण स्वामी आपल्याला दिशा दाखवतात, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. आणि जो माणूस ही गोष्ट समजतो तो कधीच भरकटत नाही. भक्ताचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचं मन. कारण मन जिथे स्थिर होतं तिथे स्वामींची अनुभूती सुरू होते. आणि जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा बाहेर कितीही पूजा केली तरी समाधान मिळत नाही. म्हणून मनावर काम करणं हीच खरी साधना आहे. स्वामींचं नाव घेताना जर मन दुसरीकडे भटकत असेल तर त्या जपाला अर्थ राहत नाही. पण ज्या क्षणी तू पूर्ण भावनेने, पूर्ण लक्षाने आणि पूर्ण विश्वासाने स्वामींचं स्मरण करतोस त्या क्षणी त्या नावामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, जी तुला आतून शांत आणि मजबूत बनवते. भक्तीचा मार्ग हा कधीच दिखाव्याचा नसतो, कारण दिखावा माणसाला बाहेर घेऊन जातो. पण खरी भक्ती माणसाला स्वतःच्या आत घेऊन जाते, जिथे त्याला स्वतःची ओळख होते आणि स्वामींचं खरं अस्तित्वसुद्धा जाणवतं. स्वामी समर्थांचा संदेश नेहमी सोपा नसतो, पण तो समजण्यासाठी मन शुद्ध असावं लागतं. कारण जिथे अहंकार असतो तिथे समज नसते आणि जिथे समज नसते तिथे भक्ती अपूर्ण राहते. तू स्वामींवर किती विश्वास ठेवतोस हे शब्दांनी नाही तर तुझ्या वागण्याने दिसतं. कारण जो माणूस खरंच विश्वास ठेवतो तो घाई करत नाही, तो घाबरत नाही आणि तो प्रत्येक गोष्टीला शांतपणे स्वीकारायला शिकतो. भक्तीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं. कारण अधूनमधून केलेली साधना मनाला स्थिर ठेवू शकत नाही. पण रोज थोडा वेळ जरी स्वामींच्या स्मरणात घालवला तरी त्याचा परिणाम हळूहळू खूप खोलवर जाणवायला लागतो. स्वामींची कृपा मागून मिळत नाही, ती अनुभवावी लागते. आणि ती अनुभवण्यासाठी मन स्वच्छ, विचार शांत आणि भावना प्रामाणिक असणं गरजेचं असतं. कारण जिथे प्रामाणिकपणा असतो तिथंच कृपा स्थिर राहते. भक्तासाठी सर्वात मोठं समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, तर त्याच्या अंतर्मनात असतं. कारण जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा त्याला बाहेरून काही मिळालं नाही तरी तो आतून समाधानी राहतो. स्वामी समर्थ सांगतात की कर्म करत राहा आणि मन शांत ठेवा. कारण जिथे कर्म प्रामाणिक असतं आणि मन स्थिर असतं तिथं आयुष्य हळूहळू योग्य दिशेला जातं आणि माणसाला कोणत्याही गोष्टीची भीती राहत नाही. माणसाचं जेव्हा चांगलं कर्म त्याला फळ द्यायला लागतं तेव्हा भक्ताला काय मागावं हे समजत नाही. कारण एवढं भरभरून स्वामी महाराज देत असतात. म्हणून तुमचं कर्म तुम्ही नेहमी प्रामाणिक ठेवा. तू जेव्हा स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकतोस तेव्हाच तू खऱ्या अर्थाने भक्तीच्या मार्गावर पुढं जातोस.
कारण चुकांपासून पळणारा माणूस कधीच स्वतःला सुधारू शकत नाही. भक्ती म्हणजे बाहेरचं काही सोडणं नाही, तर आतल्या नकारात्मक विचारांना सोडणं आहे. कारण जिथे मन स्वच्छ असतं तिथंच स्वामींची उपस्थिती जाणवते आणि तिथेच खऱ्या शांततेचा अनुभवसुद्धा येतो. स्वामींच्या मार्गावर चालताना तुला धैर्य ठेवावं लागतं, कारण प्रत्येक गोष्ट लगेच समजत नाही आणि प्रत्येक अनुभव लगेच स्पष्ट होत नाही. पण जो माणूस संयम ठेवतो त्याला आज पुढं जाऊन त्या गोष्टींचा खरा अर्थ समजतो. तू स्वामींना किती वेळा आठवतोस यापेक्षा तू किती भावनेने आठवतोस हे महत्त्वाचं असतं. कारण भावना ही भक्तीची खरी ओळख आहे. भक्ताने कधीच स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजू नये, कारण जिथे नम्रता संपते तिथे भक्ती संपते आणि जिथे नम्रता असते तिथं स्वामींची कृपा टिकून राहते. स्वामींचं स्मरण हे फक्त अडचणीच्या वेळी करायचं नसतं, तर आनंदाच्या क्षणातही त्यांना आठवणं हीच खरी कृतज्ञता आहे. कारण कृतज्ञता हीच भक्ताला पूर्ण करते. तुझं मन जितकं शांत आणि स्थिर होतं तितकंच तुला आयुष्य स्पष्ट दिसायला लागतं. कारण गोंधळ नेहमी बाहेर नसतो, तो आपल्या विचारांमध्येच तयार झालेला असतो. म्हणून जेवढं मन शांत ठेवता येईल तेवढं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न जीवनामध्ये करायला हवा. कारण जे मन शांत असतं, स्वच्छ असतं, ज्या मनामध्ये नेहमी चांगल्या भावना असतात ना, तिथं स्वामी नेहमी येत जात असतात. स्वामी समर्थांचा एक खोल संदेश आहे, स्वतःला सुधारा. कारण जेव्हा तू स्वतःला सुधारतोस तेव्हा तुझं आयुष्य आपोआप बदलायला लागतं आणि तुला वेगळं काही करायची गरजच राहत नाही. म्हणून आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करायला माणसाने शिकायला हवं. माणूस बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा त्याने स्वतःच्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं ना, तर आयुष्य त्याला एवढं पुढं घेऊन जाईल की त्याला आश्चर्याने धक्का बसेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वतःची भक्ती, स्वतःवर असलेला विश्वास आणि स्वतःचं समर्पण जर खऱ्या अर्थाने स्वामींमध्ये असेल तर भक्ताला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण स्वामी भक्ताच्या प्रत्येक पावलावर भक्तासोबत असतात आणि भक्ताला योग्य दिशेला नेत राहतात. म्हणून विश्वास, समर्पण आणि भक्ती या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना, तो जीवनामध्ये खरा सुखी समाधानी झाला आहे. जीवनामध्ये जरी असं वाटत असेल की कोणी मार्ग दाखवायला नाही, तरी काळजी करू नका, स्वामी आहेत ना. जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी व्यक्ती भेटली नसेल तरी काळजी करू नका. कारण जोपर्यंत स्वामी भक्तांच्या सोबत आहेत तोपर्यंत भक्तांना कुठल्याही बाहेरच्या गोष्टींची गरज लागत नाही. कारण स्वामी सर्व काही करत असतात. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना वेळोवेळी अनेक लोकांची तुम्हाला साथ मिळेल. अनेक लोक तुमची साथ सोडतील, कधी चढ उतार येतील, कधी काही होईल. परंतु लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधीही खचून जाऊ नका. जे मिळतं त्यामध्ये समाधान मानायला शिका. स्वामी भक्तांनो, आयुष्य तुम्हाला अनेक गोष्टी देऊन जाईल. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा. कधी दुःख वाटायला येईल, कधी सुख वाटायला येईल, कधी आनंद वाटायला येईल. परंतु लक्षात ठेवा, आनंद येऊ द्या, दुःख येऊ द्या, सुख येऊ द्या, काही येऊ द्या, परंतु तुम्ही स्वतःचा स्वभाव मात्र बदलू नका. जे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी तुम्ही कोणाला दुखावू नका. कारण आपण जो विचार करतो तसा विचार समोरचा करेलच असं नाही. म्हणून समोरचा कसा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याशी पूर्णपणे संवाद साधा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवन हे खूप सुंदर आहे, त्याला असंच सुंदरतेने जगा. कधी कोणाशी भांडण करू नका, तंटा करू नका. कधी कोणाला आपल्या मुखातून शब्द बाहेर चांगलेच जातील हे याचा विचार करा. कधी कोणाला वाईट शब्दाने बोलू नका, कधी कोणाला दुखावू नका. जेव्हा तुम्ही जीवनामध्ये काहीतरी कराल ना, तेव्हा सर्वजण तुमचा अभिमान बाळगतील. परंतु जोपर्यंत तुम्ही काही करत नाहीत ना, तोपर्यंत कोणी तुम्हाला समजून घेणार नाही. म्हणून जीवनामध्ये स्वतःवर लक्ष केंद्रित करा. जे आहे त्यामध्ये खुश राहायला शिका. जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा, पण त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख बाळगू नका. तेही तुम्हाला नक्की मिळेल, फक्त थोडा संयम ठेवा. स्वामी भक्तांनो, वेळ बदलते, दिवस बदलतात, प्रत्येकाचे नशीब बदलते, परंतु लक्षात ठेवा,
कधी कोणाला दुखावू नका, कधी कोणाचा अपमान करू नका. स्वामी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जे पाठवलं आहे, जे आपल्याला दिलं आहे, ते नम्रतेने स्वीकारा. मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे असा हट्ट धरू नका. कारण आपल्यासाठी काय चांगलं आहे ना, हे आपल्यापेक्षा जास्त आपल्या परमेश्वराला, आपल्या स्वामींना माहीत आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये असंच आनंदी राहा, असंच सुखी राहा. हाचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.